महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेशी म्हणजेच मनरेगाशी संबंधित कामगार सतत बेरोजगार होत आहेत। हा ट्रेंड गेल्या 4 वर्षांपासून सुरू आहे। या काळात अनेक आरोप झाले आणि सरकारने स्पष्टीकरणही दिले, पण आता केंद्राने अखेर मान्य केलं आहे की 2022 ते 2024 या काळात 1,55,00,000 अधिक कामगारांची नावे वगळण्यात आली आहेत। कोट्यावधी नागरिकांना दरमहा प्रति व्यक्ती 5 किलो धान्य दिलं जात आहे, परंतु काम नाही हे दुर्दैवी आहे। मनरेगाचा मुख्य उद्देश ग्रामीण कुटुंबातील प्रौढ सदस्यांना वर्षातून 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हा होता, परंतु केंद्राची ही महत्त्वाकांक्षी योजना हळूहळू भ्रष्टाचाराला बळी पडली असून योजनेत हेराफेरी सुरू झाली। बनावट कार्ड बनवले जाऊ लागले। ग्रामीण बेरोजगारांसाठी राबवण्यात आलेली योजना पंचायत ग्रामप्रमुख आणि रोजगार अधिकाऱ्यांच्या संगनमतामुळे वाया जात आहे, हे दुःखद आहे। मनरेगाद्वारे दरवर्षी ग्रामीण भागात रोजगार निर्माण होतो आणि या योजनेत सरकार दरवर्षी मोठी गुंतवणूक करते। 2024-25 या आर्थिक वर्षातच 86,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आणि एवढे मोठे बजेट असूनही या योजनेशी संबंधित कामगारांना का काढून टाकलं जात आहे हे समजण्यापलीकडचं आहे। काम करणारे लाखो कामगार आता निष्क्रिय बसले आहेत, हे निराशाजनक आहे। जॉब कार्ड मिळवल्यानंतर सुद्धा कामगारांना माहिती नाहीये की त्यांच्या खात्यात पैसे आले आहेत की नाहीत। ही योजना चालवणाऱ्या लोकांच्या फसवणुकीचा परिणाम म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात 85 लाख कार्डे काढून टाकण्यात आली। याआधीही अनेक राज्यांमधून मनरेगा यादीतून नावे काढून टाकण्यात आली आहेत। बजेटची रक्कमही कमी करण्यात आलेली आहे, पण याला योग्य मार्ग म्हणता येणार नाही। सरकारने ते कसे दुरुस्त करायचे याचा विचार करावा, ते कमी करण्याचा नाही। जर हा ट्रेंड असाच चालू राहिला तर या योजनेचे भवितव्य काय असेल?